तू असं समजू नको मी भक्ती स्वामीच्या गेलो म्हणजे मी लगेच चांगलं जातो. तुझी पहिली परीक्षा एवढी तुला हे होईल, त्रास होईल, काय काय तुझं काय कर्म असेल ते पण तुला भोगावं लागेल. तुमच्या घरात काय आहे ते डायरेक्ट सांगायचं. अशी त्यांच्याकडे शक्ती. तर माझं एक तत्व होतं, मी सगळ्यांना सांगतो की मी जेव्हा चालतो त्यावेळेस मला रोखायचं नाही कोणी, म्हणजे टोकायचं नाही, कारण माझं जप चालू असतं आणि ती लिंक तुटता कामा नाही तिथपर्यंत, श्री स्वामी समर्थ बोलत जायचे शेवटपर्यंत. पण मध्ये कधी कोणी मध्ये मला हे का हे पहिलेच मी सगळ्यांना सांगून ठेवलं. बरोबर आहे. एक बाई माझ्याकडे आली, आता तिला मूलबाळ नाही, तर ती आल्यानंतर मग ती म्हण बाबा एक प्रश्न आहे माझा. तर म्हणते काय, तर म्हणते मला मूलबाळ तर नाही ते बोलती, आणि माझा असा असा प्रॉब्लेम आहे. मी सायनला ट्रीटमेंट घेतलं, पण डॉक्टरनी सांगितलं का तुझी पिशी एकदम छोटी, तुला मूल होऊ शकत नाही. ओके. हां, तर म्हणलं ठीक आहे, त्यांचं काम त्यांनी केले, बघू आपल्या डॉक्टरला विचारू. आपले हे डॉक्टरचे डॉक्टर आहेत म्हणलं. बरोबर. आणि माझ्या काय मनात आलं, मी नारळ घेतला, बघा काटा आला संपूर्ण अंगाला. हां, नारळ घेतला आणि स्वामीकडं तिच्याबद्दल दयायाचना केली, स्वामीच्या पायाला लावला आणि तिच्या बोटीत टाकला. म्हणला हे आता त्यांची कृपा म्हणतात, लास्टला सर्व तू केलं, तुझं कर्तव्य केले, तर बघू आपले डॉक्टर काय देतात ते त्यांच्यावरती झालं. तर नंतर त्या बायला दिवस गेलो. हां, हे सत्य काय नाही, जेवढं सत्य आहे तेवढंच मला सांगायचे. मला काय तिच्यामध्ये असं म्हणजे मला ते हे होत नाही का, आपण स्वामीच्याबद्दल जेवढं आहे तेवढं सांगायचं. हां, कारण तो फोटो मी कुठं मुलाचं कोणाला लावला नाही. एवढा तेज आहे आणि त्याचं डोळे, जेव्हा आपण त्राटक विद्या म्हणून बोलतो, त्राटक ध्यान असतो तो. हां, त्यांच्याकडे जर लावणं आपण जर हे, हां, तर त्यांच्या याच्यातून आहे ना अनेक प्रकारचं चेहरे आलं आणि मंत्रसिद्धी करून 1,00,000 मंत्र म्हणजे पुरं रात्रभर. हां, स्वामींचं जे जप माझ्याकडून हे करून घेतलं. हे त्यामध्ये अशी जांभळी याची अशी पण नाही, एका रात्रीमध्ये एका रात्रीत.